रामराम मंडळी, जय खानदेश. आम्ही येईल शेताते अंजनेरी. मी आणि अवमना मित्र शे. आता मुसळे दान रे सपोर्ट करा मित्र बरं कामले. तुमले जर कधी जगमा कुठेही जर कधी कोणताही फिल्मा काम करत असताना तुमले जर कधी प्रॉब्लेम हो ना, तर एक सावा नाशिकला यावा ना आणि ब्रह्मगिरी आणि अंजनगिरीनं दर्शन लावा ना. मजाक नाही, तुमले एवढं भारी वाटी. तुम्हाला आयुष्यात जेवढा बी संकट होतीन, जेवढा बी त्रास होतीन, फक्त एक सवा असा निसर्गरम्य वातावरण यावं ना. मग देखा ना की तुम्हाला दुःख आणि तुम्हाला संकट कथा घ्यायचं तुम्हाला अजिबात समजावणी. का रे भाऊ, खोटं आहे का? खरंय ना एकदम. हां, खरंय एकदम खरंय. आजकाल ना दुनियामा लोके मजाक नाही सांगत. इथला टेन्शन आहेत, भयानक टेन्शन आहेत. प्रत्येकवर कर्ज आहे, असं नाही की कोणल्यावर कर्ज नाही बा. पण विषय काय आहे, ते कर्जानं टेन्शनमुळे माणूस फॅमिलीनं मग पुरा पागल होईदास. त्यामुळे तुमले जर कधी कधी काही दुःख वाटणं असेल एकदम नाही बा, मी एकदम हायवी जायले आमचे काहीच ऑप्शन नाही बा. काय करू काय नाही, फक्त एकदा निसर्गानं सानिध्यामा यावं ना, भगवान त्र्यंबकेश्वरनं दर्शन द्यावं ना आणि असा या ठिकाणी यावं ना. म्हणजे तुमनं मन एकदम मोकळं होईजे आणि तुमले कोणताच गोष्टीनं काही त्रास वाटावं नाही. माणूसले असं फ्रेश होईदास माणूस. का रे भाऊ, खोटं आहे का? खरंय ना हो एकदम. मग तोच विषय आहे. लोकेशनी यावाले पाहाल तेच ना मन म्हणजे दुःख आहे ते मोकळं व्हावं. मोकळं व्हायला पाहिजे. हां, हा विषय आहे. तर नेहमी या आणि नक्की या. नाशिकसारखं ठिकाणसारखं तर ठिकाण कुठे भेटावंच नाही. जय खानदेश. जय खानदेश.